नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आता आम्ही जैसलमेरमध्ये आहोत आणि आम्ही जैसलमेर शहरापासून आता डेझर्टमध्ये जाणार आहोत, वाळवंटामध्ये। तुम्हाला जर कधीही डेझर्ट बघायचं असेल, इंडियन थार डेझर्ट, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जैसलमेरला यायला लागतं आणि जैसलमेरपासून 30-40 किलोमीटरवर 2-3 प्रकारचे डेझर्ट्स आहेत। आता आम्हाला पण माहीत नाही की आम्ही कुठे चाललो आहे, तर तुम्हाला आमच्यासोबत यायला लागेल। चला। रस्त्याने हवा भरपूर असते, त्यामुळे तोंड पूर्ण बांधून जाणंच केव्हाही बेहतर राहील। तुम्ही जर इथे कधी आलात तर नक्की हे लक्षात ठेवा आणि गॉगल पण तुमच्याकडे असायला पाहिजे, आम्ही तो विसरलो होतो। अजून एक सांगायचं म्हणजे डेझर्टमध्ये तुम्हाला जैसलमेरमधून जायचं असेल तर इथल्या डेझर्ट सफारी असतात, ज्या की तुम्हाला 4,500-5,000 पर्यंत कॉस्ट करतात। म्हणजे तुम्ही जैसलमेरपासून ते तुम्हाला घेऊन जातात, वाळवंटामध्ये फिरवतात, उंटावर बसवतात, रात्रीचं जेवण तिथे करायला लावतात आणि मुक्काम करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी इथे येता। याची कॉस्ट पर हेड असते 4,500 ते 5,000 असं सांगतात। मागच्या वेळेला मी ते केलेलं आहे। यावेळेला माझी इथे ओळख झाल्यामुळे भाऊ ब्यास म्हणून जे आहेत, ज्यांच्या कॅफेमध्ये मी पेंटिंग केलं होतं, त्यांनी मला सांगितलं की आप ले जाओ गाडी अपनी ये करके। आता त्यांची गाडी मिळालेली आहे, त्यामुळे आता जास्त फ्रीडम आहे, कारण जिथे थांबायचं तिथे थांबता येईल, जिथे बघायचं तिथे बघता येईल। तर आता ही गाडी आहे नवीनच म्हणजे मी पहिल्यांदाच चालवते आहे ही गाडी घेऊन। आता आम्हाला जायचं आहे। चल मयुरी। आणि असं जैसलमेर शहरातून आम्ही डेझर्टकडे जायला लागलो होतो तर एक चौक लागला आणि ह्या चौकाचं नाव पहा तुम्ही फक्त, काय लिहिलंय, महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले चौराहा। मला फार विशेष वाटलं, कारण राजस्थान हे एक सीमेवरचं राज्य आहे आणि त्यातल्या त्यात जैसलमेर म्हणजे जैसलमेर नंतर पाकिस्तानची सीमा आहे आणि तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्योतिबा फुलेंचं नाव पाहून फार छान वाटलं आम्हाला। आता आम्ही सम डेझर्टकडे चाललो आहे आणि वाटेत आम्हाला हे एक गाव लागलेलं आहे। ह्या गावात मला काही महिला दिसल्या ज्या पाणी भरत आहेत। संध्याकाळची साधारण 4ची वेळ आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ह्याच वेळेला बायका पाणी भरायला बाहेर पडलेल्या आपल्याला दिसतात। तर तसंच काहीसं चित्र राजस्थानमध्ये पण आहे। तर आपण आता त्या एका विहिरीकडे जाऊया, जिकडे त्या बायका आपल्याला भेटू शकतील आणि ते मातीची घरं पण आहेत, बघूया। अशी मातीची घरं तिथे बरीच दिसली। विचारल्यावर कळलं की हे शेण आणि माती एकत्र करून बनवलेलं घर आहे आणि दर 3 महिन्यांनी त्यांना ते सारवावं लागतं किंवा त्याची लिपापोती करावी लागते असं त्यांनी सांगितलं। अजूनही त्यांना पक्कं घर मिळालेलं नाही आहे आणि पाणी पण त्यांना खूप लांबून आणावं लागतं असं ही ताई सांगत होती। तिच्याशी थोडा वेळ बोललो आणि पुढे निघालो, कारण आम्हाला डेझर्टमधला सनसेट पाहायचा होता आणि वेळही खूप होत आली होती। पुढे आम्हाला असा एक बोर्ड दिसला आणि ह्या बोर्डवर लिहिलं आहे, सम सँड ड्यून्स आगमन पर हार्दिक स्वागत। म्हणजे आता आम्ही सम नावाच्या एका वाळवंटाकडे जातो आहोत। जैसलमेरपासून निघालं की 3 प्रकारचे वाळवंट आहे असं मी तुम्हाला म्हणलं, तर त्यातलं सम हे सगळ्यात मोठं किंवा टुरिस्टिक डेझर्ट म्हणूया, जिथे मॅक्सिमम लोक जात असतात। तर त्या समकडे आपण जातो आहोत आणि ऑब्व्हियसली ते झाडं कमी आहेत, प्लेन जागा भरपूर आहे, म्हणून हवा खूप असते आणि हवा खूप असल्यामुळे इथे पवनचक्क्या बऱ्याच पाहायला मिळतात, ज्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते आणि ह्या जिल्ह्याला सुद्धा विंड एनर्जीपासून तयार केलेली इलेक्ट्रिसिटीज ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त मिळते। दिवसभर चरायला गेलेल्या मेंढ्या अशा परतत होत्या। मला एक प्रश्न पडला की ह्या मेंढ्यांना नेमकं काय मिळत असेल इथे खायला। बारीक बारीक छोटी छोटी खुरटी झाडं, त्यांची पानं। आणि तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा।
वाळवंटे. सूर्य छान येतो इथून. हो. आणि हे झेंडे रंगीत. ड्यून्स लागायच्या आधी आपल्याला एकदम बॅरन लँड लागते बघा. कमी झाड आहे, काहीच नाही, छोटे छोटे श्रब्स आहेत. श्रबच म्हणूया ना त्याला, काय म्हणूया, खुरटे गवत, खुरटी झाडं. काहीच आवाज येत नसणार आहे. अगदीच. हा ठीक आहे. आणि मी खूप प्रयत्न करत होती की आम्ही सूर्यास्त व्हायच्या आधी वाळवंटामध्ये पोहोचू, जेणेकरून आम्हाला वाळवंटातल्या पिवळ्या वाळूच्या समोर असा छान फोटोमध्ये दिसतो तसा सनसेट पाहता येईल. पण ते काही झालं नाही. सूर्यास्त आमचा जवळपास इथे रस्त्यामध्येच झाला. पण त्याच्याही समोर गेल्याच्या नंतर इतका सुंदर सनसेट पाहायला मिळाला की असा सूर्यास्त मी कधीच नाही पाहिला. सूर्यास्त म्हणजे सूर्याकडे रस्ता जातो आहे एकदम सरळ, जसं काही हा रस्ता सूर्यावरच जातो आहोत, सरळ एकदम पश्चिमेकडे. आणि फार सुंदर वाटलं असा निर्जन रस्ता आणि हा मस्त सूर्यास्त. वाळवंटामध्ये नाही पाहायला तर नाही, पण रस्त्यामध्ये पाहायला मिळाला याचा खूप आनंद झाला. खरं तर आम्ही खूप एन्जॉय केलं हे पाहणं. आणि खूप वेळ जवळपास हा रस्ता असाच सुरू होता. कधी हा रस्ता बरोबर सूर्याकडे जात होता, तर कधी सूर्य आमच्या शेजारी बाजूला आल्यासारखा दिसत होता. पण आजूबाजूची जॉग्राफी, ही बॅरन लँड, हे पण एकदा पाहून घ्या तुम्ही, कारण इतकं हे असं आपल्याला पाहायला नाही मिळत, क्वचितच पाहायला मिळतं आपल्याकडे. मागे बसून मयुरी मस्त एन्जॉय करत होती आणि आमच्या दोघींनाही खूप भारी वाटलं ही राईड करून. 2 मुली अशी 2 व्हीलरवरती निर्जन रस्त्यावरती प्रवास करतायत आणि अशी मस्त ट्रिप करतायत. आम्ही लवकरच तुम्हाला हे पण सांगू की मुलींनी सेफ्टीसाठी कसं ट्रॅव्हल केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कशा कशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, सोबत काय काय तयारी केलं पाहिजे, हे सगळं ऐकण्यासाठी स्टे ट्यून विथ दॅट मयुरी. हां, तर आत्ता जे तुम्हाला दिसत आहे या सुंदर सूर्याच्या अलीकडे जे टेंट टाकलेले दिसत आहेत, तर तुम्ही जैसलमेरमध्ये आल्याच्या नंतर हे पॅकेज दिलं जातं टेंटमध्ये राहण्याचं, ज्याची की कॉस्टिंग ते 3,500, 4,000, 5,000 रुपये घेतात. रात्रभर तुम्हाला या टेंटमध्ये राहता येतं आणि इथूनच सँड ड्यून्स जवळ असल्यामुळे, डेझर्ट जवळ असल्यामुळे तुम्हाला ते वाळवंटही दाखवतात, इथे जेवायला आणतात, परत सकाळी वाळवंटामध्ये घेऊन जातात आणि उंटावर बसवतात. आणि आमचा सूर्य जवळपास खाली गेलेला आहे, तर हे पाहायला आम्हाला खूप भारी वाटलं, खूपच, म्हणजे कधीच विसरणार नाही हा सूर्यास्त. इतका सुंदर हा नजारा होता. आणि आता आम्ही ऑलमोस्ट या जवळच्या सँड ड्यून जवळ पोहोचलो आहे. जो सगळ्यात जवळचा डेझर्ट आहे तिथे गर्दी खूप जास्त असते. आम्ही पलीकडे गेलो असतो, पण आमच्याकडे आता वेळ नव्हता आणि अंधार पडायला आला होता, त्यामुळे आम्ही जवळ असलेल्या पण थोडी गर्दी जास्त असलेल्या डेझर्टवरच थांबलो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे सफारीनीसुद्धा येऊ शकता डेझर्टचं पॅकेज घेऊन. तर पॅकेज घेतल्याच्या नंतर ह्या अशा सफारीमधनं ते तुम्हाला हे जे वाळवंटाचे टिल्ले दिसत आहेत, वाळवंटाच्या टेकड्या, या टेकड्यांवरून फिरवतात, लांब लांबपर्यंत नेतात. म्हणजे जवळपास अर्धा 1 तास तुम्हाला ह्या वाळवंटामध्ये, वाळूमध्ये या पूर्ण ते या गाडींनी फिरवत असतात आणि त्यानंतर उंटावरही बसवतात. तर आता आम्ही इथे उतरलो आहे आणि इथे बरेचसे उंट घेतलेले लोक आहेत, ते आपल्याला रिक्वेस्ट करतात की तुम्ही आमच्याकडे बसा बसा. काय गं, उशीर झाला आपल्याला, सनसेट झाला, पण त्यातल्या त्यात दिवसा उजेडी आम्हाला थोडंफार तरी वाळवंट मला बिचारीला बघायला मिळालेलं आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वाळवंटात आलेली आहे आणि मज्जा वाटते मला. उंटावर बसायचं की नाही ह्याचा निर्णय घ्यायचा आहे अजून मला. बसून घे, मी 2दा बसलेली आहे. बसून घेऊ, खालूनच बसायला लागेल.
चल तू बसणार का मागे? वहाँ से सनसेट तो हो भी गए. हो गया, लेकिन पॉइंट बना हुआ है ना, वहाँ तक तो ले जाएंगे ना। ऐसा बीच में रोक के बोलेंगे कि आगे जाएंगे, ऐसा वहीं से बाइक रोकोगे, तिकडून चालत येऊया ना. ज़्यादा शेवटी मयुरीने उंटावर बसायचा निर्णय घेतला आहे. गड्ढे के बाद अपने पास रखिए। आणि हा वाळवंट इथे आज खूप गर्दी आहे. ॲक्च्युली हा जवळचा वाळवंट असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे आणि इथे बोर्ड आहे की आपल्याला आतमध्ये गाडी घेऊन जाता येत नाही. तर बघूया. आणि आता हे जे तुमच्यासमोर दिसतं आहे हे सम डेझर्टच्या पुढे असलेलं एक वेगळं वाळवंट आहे. ह्या वाळवंटात मी याच्या आधीच गेली होती, त्याचं हे फुटेज आहे. एक तुम्हाला कल्पना यावी की नॉन टुरिस्टिक डेझर्ट म्हणजे काय, त्याच्यासाठी हे मी दिलेलं आहे. खरं म्हणजे मी कधीही याच डेझर्टमध्ये जाणं प्रेफर करेन, कारण तिथून लांब लांबपर्यंत रिकामी जागा आणि खूप शांतता आपल्याला अनुभवता येते. आणि मग असे काही आम्ही फोटो घेतले, थोडा वेळ तिथे बसलो आणि परत जैसलमेरमध्ये यायला निघालो, कारण आम्हाला गाडी परत द्यायची. आणि अशा प्रकारे आम्ही परत आलेलो आहे. सुंदर प्रवासाचा अनुभव आम्ही परत आलो आहे. भरपूर चांदण्यांचा आणि अंधारात अशा एकदम कडक पडलेल्या चांदण्यांचा आनंद घेऊ. तर परत येताना मयुरी गाडी चालवत होती आणि ती सांगते आहे की ह्या विस्तीर्ण लांब लांब रस्त्यावरून गाडी चालवताना इतकी मजा आली की ती शब्दात सांगणं कठीण आहे. शिवाय गडद अंधार होता, त्यामुळे अजून जास्त मजा आली आम्हाला. तर आम्ही ऑलमोस्ट शहरामध्ये पोहोचलो आहे. तर आता आम्ही इथे थांबतो. तुम्हाला जर कधी डेझर्टमध्ये यायचं असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींना यायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही त्यांना शेअर करा. आणि आता आपण परत वेगळ्या ठिकाणी भेटूया. टाटा बाय बाय.